नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष आहे तो सोलापूरचा। त्यांना फोन आला, किरण देशमुख का मालकाचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिपीट केलं। नमस्कार, सोलापूर सवेरा न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। सध्या सोलापूर शहरातून एक मोठी ब्रेकिंग बातमी जी आहे समोर आलेली आहे। सोलापूर शहरातील जोशी गल्ली परिसरात एका तरुणाचा जे आहे खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। या ठिकाणी आपण मागं पाहू शकतात की मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी गर्दी झालेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। हा दृश्य जे आहे सोलापूर रुग्णालयाचा हा दृश्य जे आहे आपण पाहत आहात। सोलापूर या रुग्णालय या ठिकाणी आपण बघू शकतात की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे। नेमका हा खून जे आहे राजकीय असल्याचं बोललं जात आहे, मात्र याबाबत अधिकृत कुठलीही माहिती पोलिसांकडून जे आहे अद्याप आलेली नाही आहे। मनसेचे प्रशांत इंगळे यांनी केलेल्या आरोपानुसार हा खून जे आहे राजकीय असल्याचं बोललं जात आहे, मात्र याबाबत कुठलीही माहिती जी आहे पोलिसांकडून अधिकृत समोर आलेली नाही आहे। याबाबत आपण नक्की आपल्याला पुढची माहिती देत राहू। आपण पाहत राहा सोलापूर सवेरा न्यूजसाठी मी साकिब शेख, सोलापूर। जनता पार्टीचे सुपुत्र किरण देशमुख यांच्या बिनविरोध आणण्यासाठी दबावाचं तंत्र चालू होतं जनता पार्टीमध्ये। त्यांचा वाद झालता वाटतं आणि बाळासाहेब सर्वोदयाचा काही संबंध नव्हता। बाळासाहेब सर्वोदय हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष होता। दुपारी ह्यांचा काहीतरी वाद झाला, मग त्यांनी एक माघारी घेतलं वाटतं। मग हा बाळासाहेब सर्वोदय आणि बाजीराव सर्वोदय, कारण रेखा सर्वोदय ह्या बाळासाहेबांच्या चुलत भावांची मंडळी होती। मग आपल्या भावजाला असं काय केलं, काय दुपारी भांडण काय झालं, मग त्यांनी त्यांच्या घरी शंकर शिंदे शालन शिंदेच्या घरी गेल्यानंतर शालन शिंदे शंकर शिंदे त्यांचे जे मुलं होते आणि त्याचा जावई होता यांनी त्याला घेरता घातला। त्यांना फोन आला, किरण देशमुख का मालकाचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिपीट केलं। या महाराष्ट्रामध्ये या सोलापूरमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झोपलाय का? आमदाराच्या पोराचा प्रभाग खाली बिनविरोध करण्यासाठी माझी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची माझी मुलगी संध्या भोसले मध्ये होती, त्याच्यासाठी बिनविरोध करण्यासाठी माझ्या सुद्धा दबाव होता। माझी मुलीला घेऊन मी बाहेर गेलो होतो। हे बघा किती वर घेतलाय कारभारी ज्ञानेश्वर कारभारी, ह्याचे 5 मिस कॉल, हे अजित गायकवाड ह्याचे मिस कॉल, हे नरेंद्र काळे ह्याचे 2 मिस कॉल, हे सर्व हे दबाव मला सुद्धा मनसेचं सीट हे करा घालून आपल्याला या अनुषंगानं त्यांनी प्रयत्न केला। सकाळपासून आम्ही गेलो, माझा काही विषय नव्हता। नंतर ही बाळासाहेब सर्वोदय हा मनसेचा विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष होता। त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोललं, असं काय केलं, समाज आपला एक आहे, आपल्या समाजामुळे तुम्ही असं भांडण का करता, एकमेका समाजाने घ्या हे बोलायला बाजीराव सर्वोदय आणि बाळासाहेब सर्वोदय गेला असता त्यांनी शंकर शिंदे शालन शिंदे त्यांचे जे मुलं आहेत त्यांचे MSC मध्ये नाव आहेत, हे नाव बघा काय झालं माहिती का? बाजीराव सर्वोदयला मुक्का मारती लागला। अजून त्यांचा एक चुलत भाऊ आहे आदित्य सर्वोदय, तो सध्या कुठेतरी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि हा जागेवर रिपीट झालेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या कोणाचा मृत्यू आहे? बाळासाहेब पांडुरंग सर्वोदय महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष आहे तो सोलापूरचा। अमित साहेबांचा राईट हँड आहे सोलापूरचा। या भाजपच्या राजकारणामध्ये या आमदाराने या किरण देशमुखला आणि या प्राण्याला बिनविरोध आणण्यासाठी मनसेच्या शहर अध्यक्षाला बळी केलाय। मला फडणवीसला सांगायचं आहे, या विजय देशमुखच्या आमदारकी रद्द केली पाहिजे, या किरण देशमुखला बेरा घेतला पाहिजे। यांना खाली कोणी मारहाण केली? नगरसेविका शालन शंकर शिंदे बाबू शिंदे तिचा नवरा, त्याची जे माघारी घेतली होती का? आज माघारी घेतली होती, बिनविरोध करण्यासाठी हे मर्डर झालंय का? बिनविरोध सकाळपासून मला सुद्धा कल्पना कारभारी माझ्या मुलीसाठी 100 एवढे मोठे फोन आहेत सकाळपासून माझ्या सुद्धा दबाव। बाजीराव सर्वोदयांनी नावं सांगितलेले आहेत, विशाल शंकर शिंदे
आशिष शंकर शिंदे, सुनील शंकर शिंदे, अंबर शंकर शिंदे. अजून या काय? खुनाचा मुख्य सूत्रधार कोण आहे? काय वाटतं तुम्हाला? मुख्य सूत्रधार या सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख आणि त्याचा मुलगा किरण देशमुख या घटनेला कारणीभूत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an